कोकण म्हणजे स्वर्ग. आयुष्यात जगातल्या जगप्रसिद्ध जागा बघायला मिळाल्या नाहीत तरी चालतील, पण कोकणातला कानाकोपरा बघण्याची मनापासूनची इच्छा आहे. आणि ही इच्छा वेळोवेळी पूर्ण करण्यासाठी संधी मिळाली की मी कोकणात पळते. कितीही वेळा गेले तरी कोकणाचा कंटाळा मात्र कधीच येत नाही. कोकणाशी ऋणानुबंध जुळून आता बराच काळ लोटलाय, तरी प्रत्येक वेळेला कोकण खुणावतं आणि बोलावतंच. आपण प्रवास का करतो ह्याचं नेमकं उत्तर मला कधी सापडलं नाहीये, पण प्रवास ही माणसाची आदिम प्रेरणा आहे असं मला वाटतं. प्रवासाची प्रत्येकाची तऱ्हा वेगळी असते, पण मला माझ्यापुरतं असं कायम वाटतं की प्रवास म्हणजे स्वातंत्र्य. सध्या अनेक मुली बायका बाईकवर जग पालथं घालताना दिसत आहेत. त्याला सोलो रायडिंग असंही म्हणतात. कोकणात राहत असताना खरं तर शेकडो वेळेला कोकण पुणे असा प्रवास गाडीवर एकटीने केलाय. अगदी रात्री अपरात्री मध्यरात्रीही केलाय, पण तेव्हा ब्लॉगिंग वगैरे करावं असं डोक्यात नव्हतं. यावेळेस पुणे, ताम्हिणी, रत्नागिरी, कशेळी, आडिवरे, राजापूर, धोपेश्वर, अणुस्कुरा या प्रवासात ब्लॉगिंगचा हा प्रयत्न करून बघत आहे. तुम्हालाही हा व्हिडिओ जर आवडला तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अर्थातच आमचं हरिफी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मी निघाली एका मस्त राईडला. राईड असणारे कोकण दौरा परत एकदा. काही जुनी ठिकाणं बघायचं डोक्यात आहे, काही नवीन ठिकाणं एक्सप्लोअर करायचे आहेत. सो लेट्स सी कसा होतो हा प्रवास, आणि या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही पण माझ्यासोबत असाल. सो स्टे ट्यून्ड. वेस्पावरती निघाली यावेळेला. कोकण दौरा आहे आणि जुनी ठिकाणं बघायची आहेत, काही नवीन ठिकाणं एक्सप्लोअर करायचे आहेत. सो या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही माझ्यासोबत राहा. स्टे ट्यून्ड. छान मस्त सामान बांधलेलं आहे. ओके. आत्ता मी आहे ताम्हिणी घाटामध्ये. सकाळची छान प्रसन्न अशी हवा आहे, सुंदर पक्ष्यांचे आवाज येत आहेत. ठरलेली आमची जागा आहे, तिथे मी ब्रेक घेतलाय आणि खूप शांत आणि मस्त वाटतंय. उन्हाळा आहे त्याच्यामुळे ऊन सुरू होण्याचा 1 तास 1.5 तास बाकी आहे. गार हवा आहे, सुंदर धुकं सुद्धा पडलं होतं आणि छान असा मस्त प्रवास चालू आहे. अजून तरी काही गाडीला प्रॉब्लेम नाही आहे. थोडंसं ट्रॅफिक आहे पण फार नाही आहे. गाड्या भरपूर येताना आणि जाताना दिसत आहेत. ताम्हिणी घाटातून निघायला दुपार झाली होती. मधल्या प्रवासात फारसं व्हिडिओ शूटिंग करता आलं नाही आणि संध्याकाळी सूर्यास्ताला समुद्रकिनाराही गाठायचा होता. रत्नागिरी शहराच्या हाकेच्या अंतरावर असणारा आणि नेहमीच्या गर्दीपासून थोडा दूर असलेला एक छोटासा सुंदर असा ऑफबीट समुद्रकिनारा मला सापडला. एक नवीन जागा एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करते. कुर्ली बीच नावाचं हे ठिकाण आहे. भाट्याच्या बीचच्या शेजारी हे ठिकाण आहे. याआधी कधी मी इथे आले नव्हते आणि मॅपवरती सुद्धा हे कधी मला ठिकाण सापडलं नव्हतं. त्याच्यामुळे हा नवीन बीच आहे. खूप स्वच्छ असा समुद्रकिनारा नाही आहे, पण छोटासा आणि शांत असा समुद्रकिनारा आहे. येताना आता भाट्याची गर्दी मी बघितली. त्या बीचवरती भरपूर लोक होती, पण त्या मानाने इथे अगदीच स्थानिक जे लोक असतात तेवढीच फक्त लोक आहेत. संध्याकाळी त्यांचा फेरफटका मारायला आलेली आहेत. सो खूप छान असं ठिकाण आहे. तुम्हाला एखादी नवीन जागा जर बघायची असेल तर नक्कीच हे ठिकाण तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. एकट्याने फिरणं ह्यातली मजा खूप वेगळी आहे. मी याला नशा म्हणणार नाही, पण इट इज लाईक अ मेडिटेशन आणि इट इज लाईक अ थेरपी. सो अशी एखादी नवीन जागा तुम्ही एक्सप्लोअर केली की तुम्हालासुद्धा खूप छान वाटतं आणि तुम्हाला जगण्याची एक नवीन उमेदही मिळते आणि खूप छान अशी पॉझिटिव्हिटी तुमच्यामध्ये येते. सो छान वाटतं आहे खूप. प्रत्येक वेळेला काहीतरी फिरणं नवीन काहीतरी देऊन जातं. सो पहिल्या दिवशीचा प्रवास हा नक्कीच जास्ती होता. जवळपास 350 किलोमीटर अंतर माझ्या वेस्पावरून मी कापून रत्नागिरीला पोहोचले होते.
पहिल्या दिवशीचा शेवट हा सुंदर असा सूर्यास्त बघत माझा समुद्रकिनारी झाला. नंतर मी कुठे कुठे फिरले आणि काय काय केलं हे बघण्यासाठी आमचा हा ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा आणि आमचं हरिफी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.